Welcome all. This is our second lecture on Unit 4, which is Vector Differential Calculus. So in this lecture we are discussing about derivative of vector function. So first of all we see what you mean by vector function. A function r bar is called a vector function of scalar variable t if r bar is written as r bar is equal to r bar of t. Okay, so this r bar is a function of a scalar variable t. So in that case this r bar is a vector function. Okay, so velocity of moving body is a vector function. Now definition of derivative of vector function. So if r bar which is equal to r bar of t, that means vector function of t, then derivative of r bar with respect to t in terms of limit become limit h tends to 0 r bar of t plus h minus r bar of t divided by h. Here h is a small change between t. ओके, या ठिकाणी h जो आहे तो t मध्ये होणारा स्मॉल चेंज असणार आहे, तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह चेंज असेल. जी आपली स्टँडर्ड स्केलर फंक्शन साठी डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ लिमिट, सेम डेफिनेशन वेक्टर साठी आहे. ओके, तर या ठिकाणी h काय आहे, स्मॉल चेंज इन t. सो काही नोट्स आहेत पहा या ठिकाणी. पहिली नोट काय सांगते पहा, इफ x is equal to x of t, y is equal to y of t and z is equal to z of t be any arbitrary point on given curve. हा जो आहे तो एक आर्बिट्ररी पॉइंट आहे दिलेल्या कर्व वरचा. समजा ही तुमची कर्व असेल तर या ठिकाणी तो पॉइंट असणार आहे कॅपिटल एक्स, कॅपिटल वाय, कॅपिटल झेड. ओके, सो दिस इज अ आर्बिट्ररी पॉइंट. तो कुठेही असू शकतो आपल्या कर्व वरती. ओके, दॅट मीन्स आर्बिट्ररी पॉइंट ऑन अ गिवन कर्व. देन वेक्टर इक्वेशन ऑफ कर्व इज, त्या केसमध्ये जर आपला पॉइंट माहित असेल कर्व वरचा तर त्या कर्वचं वेक्टर इक्वेशन असणार आहे आर बार इज इक्वल टू एक्स ऑफ टी आय बार प्लस वाय ऑफ टी जे बार प्लस झेड ऑफ टी k bar. Okay, so in that way we can write the vector equation of given curve using one point vector point on that curve. Now dr bar by dt become, now differentiate this equation with respect to t. Okay, r काय आहे, t चं फंक्शन आहे. r bar चा with respect to t डेरिव्हेटिव्ह येणार आहे dr bar by dt is equal to, या ठिकाणी तिघाची बेरीज आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल. x चा डेरिव्हेटिव्ह प्लस y चा डेरिव्हेटिव्ह प्लस z चा डेरिव्हेटिव्ह आणि i j k आहे तसं आहे. म्हणजे आलं dx by dt I bar plus dy by dt z bar plus dz by dt k bar. So if r bar is a displacement vector of time t, then जर r bar हे डिस्प्लेसमेंट असेल at time t तर त्या केसमध्ये व्हेलॉसिटी v bar काय येणार आहे dr bar by dt आणि त्या v bar ला म्हटलं जातं व्हेलॉसिटी वेक्टर. सिमिलरली ऍक्सेलरेशन काय येणार आहे a bar is equal to dv bar by dt is equal to d square r by dt square. This is called as acceleration वेक्टर. नाउ टँजंट ऑफ अ कर्व, एखाद्या पॉइंटला आपल्याला टँजंट फाइंड करायचा असेल कर्वचा, सो इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं असेल तो टँजंट ऑफ कर्व बिकम t is equal to at t is equal to a is dr bar by dt at t is equal to a. ओके, तर t is equal to a ला टँजंट काय येणार आहे dr by dt at t is equal to 0, म्हणजे r चा विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह घ्या आणि त्याच्यामध्ये t is equal to a पुट करा. ओके, सो इन दॅट वे वी गेट टँजंट ऑफ गिवन कर्व ॲट गिवन पॉइंट t इज इक्वल टू ए. हा कोणताही जनरल पॉइंट असू शकतो, तो 0 असू शकतो, पाय बाय 2 असू शकतो, 1 असू शकतो. ओके, दोन वेक्टरची डिव्हिजन आपण घेऊ शकत नाही. डिव्हिजन ऑफ टू वेक्टर डज नॉट एक्झिस्ट. दोन वेक्टरचा भागाकार आपल्याला फाइंड करता येत नाही. ओके, तर एकदा बघू. नाउ सी सम रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ॲज युजुअल फॉर scalar function we know that how to find derivative of constant function, how to find derivative of non-constant function, how to find derivative of product of two functions. Similarly, here also we can find some derivative of vector function, their dot product, their cross product, their vector product also. Okay, so rules of derivative. If u bar, v bar, w bar be vector function of t, s is scalar function of t. या ठिकाणी u bar, v bar, w bar हे t चे फंक्शन आहेत आणि s पण t चंच फंक्शन आहे, पण ते कसलं फंक्शन आहे, स्केलर फंक्शन आहे. हे वेक्टर फंक्शन आहेत आणि s हे स्केलर फंक्शन आहे आणि c हा कॉन्स्टंट आहे. तर पहिला रूल आहे पण आपला कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काय असणार आहे, 0 असणार आहे. ऑब्वियस थिंग, कॉन्स्टंटने वेक्टरला मल्टिप्लाय केलं असेल तर ॲज युजुअल कॉन्स्टंटला आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो. ओके, स्केलर फंक्शनसाठी तर वेक्टर फंक्शन साठी सुद्धा तेच ट्रू आहे.
कॉन्स्टंट बाहेर येणार आहे आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. दोन व्हेक्टरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकतो. बेरीज वजाबाकीमध्ये स्केलर फंक्शनसाठी सुद्धा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो, वेक्टर फंक्शनसाठी सुद्धा बेरीज वजाबाकीमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो. आता या ठिकाणी वेक्टर फंक्शनचा प्रोडक्ट मात्र डॉट आणि क्रॉस या दोन टाईपचा प्रोडक्ट असतो. डॉट प्रोडक्ट असेल तर सेम रूल फॉर प्रोडक्टसाठीचा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय दुसरा आहे तसा, प्लस पहिला आहे तसा आणि त्याला मल्टिप्लाय दुसरा. या ठिकाणी जे मल्टिप्लिकेशन आहे ते मात्र डॉट प्रोडक्ट असणार आहे, कारण दोन्हीच्या दोन्ही काय असणार आहेत, वेक्टर असणार आहेत. सिमिलरली दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असेल तर त्याच्या डेरिव्हेटिव्हसाठी सुद्धा सेम रूल आहे. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह क्रॉस सेकंड फंक्शन ॲज इट इज प्लस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज क्रॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. क्रॉस प्रोडक्ट आहे तसा राहतो कारण या दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, वेक्टर फंक्शन आहेत. ओके, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ u बार डॉट v बार क्रॉस w बार. सेम वे या ठिकाणी काय होणार आहे, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मधला डॉट प्रोडक्ट आहे तसा, सेकंड फंक्शन ॲज इट इज, क्रॉस प्रोडक्ट ॲज इट इज, थर्ड फंक्शन ॲज इट इज. देन प्लस साइन, फर्स्ट फंक्शन u बार ॲज इट इज, डॉट प्रोडक्ट ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन क्रॉस प्रोडक्ट ॲज इट इज, थर्ड फंक्शन ॲज इट इज, प्लस first two function as it is, their dot product as it is, cross product as it is, and derivative of third function. ओके, जे स्केलर फंक्शन साठी तीन फंक्शनचा प्रोडक्ट असताना डेरिव्हेटिव्हचा रूल आहे तोच या ठिकाणी आहे, फक्त या ठिकाणी प्रोडक्ट हा डॉट आणि क्रॉस असणार आहे आणि तो त्या त्या पोझिशनला ॲज इट इज राहील. पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसरे दोन फंक्शन आहे तसे, मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पहिला आणि तिसरं फंक्शन आहे तसं, तिसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पहिला आणि दुसरं फंक्शन आहे तसं, आणि डॉट क्रॉस प्रोडक्ट जे आहे ते त्या त्या पोझिशनला ॲज इट इज राहणार आहेत. नेक्स्ट रूल काय सांगतोय पहा, एस आणि यू बार असं दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल, या ठिकाणी दोघांच्या मध्ये डॉट किंवा क्रॉस प्रोडक्ट नाही, पण दोघांच्या दोघं काय आहेत, टीचे फंक्शन आहेत. एस हे टीचं फंक्शन आहे, कसलं फंक्शन आहे, स्केलर फंक्शन, आणि यू बार हे वेक्टर फंक्शन आहे टीचं. त्याच्यामुळे या ठिकाणी दोघांपैकी कोणीही कॉन्स्टंट नाहीये, तर जो स्टँडर्ड रूल आहे आपला स्केलर फंक्शनचा तोच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे एसचा डेरिव्हेटिव्ह, दुसरं फंक्शन आहे तसं, मध्ये नॉर्मल प्रोडक्ट आहे, क्रॉस किंवा डॉट प्रोडक्ट नाहीये, प्लस पहिलं फंक्शन आहे तसं आणि त्याला मल्टिप्लाय दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, एवढं तुमच्या लक्षात आलं ना की सगळं काम संपतंय पहा वेक्टर आणि वेक्टर प्रोडक्ट मधलं, क्रॉस किंवा डॉट प्रोडक्ट मधलं. स्केलर फंक्शन आणि वेक्टर असेल तर त्याच्यामध्ये नॉर्मल प्रोडक्ट असणार आहे, क्रॉस किंवा डॉट प्रोडक्ट नसणार आहे, आणि दोन वेक्टर असतील तर त्याच्यामध्ये डॉट किंवा क्रॉस प्रोडक्ट येणार आहे, एवढी काळजी आपण घ्यायची. ओके, दोन वेक्टर असतील तरच डॉट किंवा क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, तर हे रूल्स एकदा बघून घ्या आणि मग याच्यावरची काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. ओके, नाउ ट्राय टू सॉल्व्ह सम एक्झाम्पल्स युजिंग बेसिक कन्सेप्ट ऑफ वेक्टर्स अँड वेक्टर डिफरन्शिएशन रूल्स. So first example become a curve is given by the equation x is equal to x t square plus 1, y is equal to 4t minus 3, z is equal to 2t square minus 6t. Find the angle between tangent at t is equal to 2 and t is equal to 3. So first of all write down given thing, given solution become, we have given x is equal to t square plus 1, y is equal to 4t minus 3 and z is equal to 2t square minus 6t. Okay, so therefore we know that r bar become x of t I bar plus y of t j bar plus z of t k bar. So here we have given x, y, z as a function of t, and therefore r bar become t square plus 1 into I bar plus 4t minus 3 into j bar plus 2t square minus 6t into k bar. So this is our vector r bar, and our requirement is to find angle between tangent at t is equal to 2 and t is equal to 3. So we know that tangent of curve at t is equal to t0 is, so equation of tangent become t at t is equal to t0 become dr bar by dt at t0. So this is equation of tangent to given curve at a given point. Okay,
So here we have to find dr bar by dt. So therefore dr bar by dt is equal to derivative of r with respect to t means derivative of this function plus derivative of this function plus derivative of this function. So derivative of t square plus 1 with respect to t become 2t I bar as it is, plus derivative of 4t minus 3, derivative of 4 into t become 4 minus derivative of 3 is 0. So finally we get 4 into j bar as it is, plus derivative of 2t square is 4t minus derivative of 6t is 6 into k bar. So now this is dr bar by dt. Now equation of tangent at t is equal to 1, t is equal to 2 become, therefore tangent at t is equal to 2 is, say, t1, which is equal to dr bar by dt at t is equal to 2. That means in bracket 2t I bar plus 4j bar plus 4t minus 6 into k bar at t is equal to 2, and therefore t1 become, or t1 bar become, because we get a factor, okay, this is a tangent vector, so this is equal to, replace t by 2, so we get 2 into 2 become 4i bar plus 4j bar as it is, plus replace t by 2, we get 4 into 2 8, 8 minus 6 become 2 k bar as it is. Now tangent at t is equal to 3 is t2 bar, which is equal to dr bar by dt at t is equal to 3, which is equal to 2t I bar plus 4j bar plus 4t minus 6 into k bar at t is equal to 3. So therefore t2 bar become, now replace t by 3 in this equation, so we get 2 into 3 becomes 6 I bar plus this 4j bar as it is, because t is absent in this term. Now replace t by 3, we get 4 into 3 become 12, 12 minus 6 becomes 6, 6 k bar, and therefore angle between t1 bar and t2 bar is cos theta is equal to t1 bar dot t2 bar divided by mod t1 bar into mod t2 bar, okay, by using definition of dot product. And so this is equal to t1 bar is 4i bar plus 4j bar plus 2k bar, its dot product with t2 bar, so here t2 bar is 6i bar plus 4j bar plus 6k bar, right, and divided by magnitude of t1 bar into magnitude of t2 bar. So magnitude of t1 bar becomes square root of 4 square plus 4 square plus 2 square into square root of 6 square plus 4 square plus 6 square, all in root. Okay, so in that way we get cos theta become, this product of 4 into 6, okay, is 24 plus 4 into 4 becomes 16 plus 2 into 6 become 12 divided by, in first square root, square of 4 is 16 plus square of 4 is 16 plus square of 2 is 4. So we get 36 into square root of, this become 60, 36 plus 36 is 72, 72 plus 16 is 88. So in that way we get cos theta become, so this is 20, 30, 40, 52 divided by 6 into 2 root 22.
right? So in that way we get to become 2, 6, 20, 30, 40, 50, 52, 26, 13 divided by 3 root 22. So this implies theta is equal to cos inverse 13 divided by 3 root 22 is our final answer. Okay, so in that way we can find theta very easily. काय केलंय पहा, आर बार जे फंक्शन असतं एक्स वाय झेडचं ते आपण मेन्शन केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला कारण आपल्याला टँजंट पाहिजे, टँजंट टू द कर्व ॲट गिवन 2 पॉईंट्स t इज इक्वल टू 2 अँड t इज इक्वल टू 3. त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आणि त्याच्यामध्ये टीच्या व्हॅल्यू आपण पुट केलं. दोन्ही टँजंटची इक्वेशन आपल्याला मिळाली, टँजंट वेक्टर, आणि मग त्या दोन टँजंट वेक्टर मधला आपल्याला अँगल हवाय. यासाठी डॉट प्रोडक्टचा कन्सेप्ट आपण यूज केला. cos थीटा इज इक्वल टू t1 बार डॉट t2 बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ t1 इंटू मॅग्निट्यूड ऑफ t2, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. सो फायनली वी गेट थीटा बिकम cos इनवर्स ऑफ 13 डिवाइडेड बाय 3 रूट 22. ओके, एकदा बघून घ्या. Now try to solve one more example. So this example, second example become the position vector of particle at time t is r bar is equal to cos of t plus 1 into I bar plus sine hyperbolic function of t minus 1 into j bar plus m t square k bar. Find condition imposed on m. Find condition imposed on m by requiring that at time t is equal to 1 acceleration is normal to position vector. ओके, m च्या कोणत्या व्हॅल्यूला ऍक्सलरेशन आणि पोझिशन व्हेक्टर ॲट t इज इक्वल टू 1 ला नॉर्मल असतील ते आपल्याला फाइंड करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाउन गिवन थिंग. गिवन r bar is given r bar become cos of t plus 1 sorry t minus 1 into I bar plus sine hyperbolic function of t minus 1 into j bar plus m into t square k bar. So this is given position vector. So our requirement is to find acceleration. First of all find acceleration and then we can apply condition that acceleration is normal to position vector. Okay, so at t is equal to 1 and then using this concept trying to find m. सुरुवातीला आर बार दिलेला आपण लिहिलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला ऍक्सलरेशन हे नॉर्मल असण्यासाठी एम ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ऍक्सलरेशन कोणाला नॉर्मल असणार आहे? पोझिशन वेक्टरला. आपल्याला पोझिशन वेक्टर माहित आहे पण ऍक्सलरेशन माहित नाही. आर बार माहित असेल तर आपण ऍक्सलरेशन फाइंड करू शकतो. सो फॉर दॅट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. दिलेले इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करा. वी गेट डी आर बार बाय डी टी is equal to derivative of cos function is minus sine of t minus 1. या ठिकाणी t नाहीये, t minus 1 आहे, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. t minus 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 into I bar as it is plus derivative of hyperbolic sine function is cos hyperbolic t minus 1. Again derivative of t minus 1 is 1 into j bar plus m as it is which is constant, derivative of t square is 2t. So we get 2mt k bar. So in that way we get dr bar by dt means velocity. Now again differentiate this with respect to t, we get acceleration. So a bar is equal to dr bar d square r bar by dt square. So this is equal to, again differentiate this with it, we get minus sine as it is. Derivative of sine function is cos t minus 1 into I bar plus derivative of cos hyperbolic function is sine hyperbolic t minus 1 into j bar plus derivative of 2m as it is, derivative of t is 1 into k bar. So in that way we get acceleration a bar. Now find this a bar at t is equal to 1 and therefore a bar at t is equal to 1 equal to, we get minus cos of 1 minus 1 into I bar plus sine hyperbolic 1 minus 1 j bar plus this 2m k bar. Okay, so in that way we get a bar
which is equal to 1 minus 1 becomes 0. Cos 0 is minus 1. Cos 0 is 1 into I bar. 1 minus 1 0. Here is hyperbolic function. 1 minus 1 becomes 0, and sine hyperbolic 0 is again 0. So we get 0 j bar plus this 2m k bar as it is. So in that way we get acceleration a bar at t is equal to 1. Now r bar at t is equal to 1 is equal to, so again find r bar. So r bar become cos of 1 minus 1 into I bar plus sine hyperbolic function of 1 minus 1 j bar plus m into 1 square k bar. Okay, so in that way we get r bar at t is equal to 1 become cos 0 is 1 I bar, sine hyperbolic 0 is 0 j bar plus m k bar. Okay, so in that way we get a bar at t is equal to 1 and r bar at t is equal to 1. Okay, acceleration and normal vector. Acceleration is normal to position vector. That means a bar dot r bar is equal to 0. Okay, at t is equal to 1. At t is equal to 1. Okay, and therefore a bar at t is equal to 1 is, what is value of a bar at t is equal to 1? So this become minus 1 I bar plus 0 j bar plus 2m k bar, and its dot product with r bar at t is equal to 1. So r bar at t is equal to 1 become 1 I bar plus 0 j bar plus m k bar. So this becomes 0. And now this dot product means product of coefficient of ii plus product of coefficient of jj plus product of coefficient of kk. So we get minus 1 into 1 become plus 0 into 0 plus 2m into m, which is equal to 0. So in that way we get this minus 1 into 1 become 1 plus this 2m into m become 2m square, right? This value become 2m square, which is equal to 0. So in that way we get this become minus 1. So 2m square is equal to 1. So this implies m square is equal to 1. So 1 upon 2. So m is equal to square root of 1 upon 2 with plus and minus sign. So at m is equal to plus 1 upon root 1 upon 2 or minus root 1 upon 2, we get acceleration and position vector are normal to each other at a t is equal to 1. So this is our final answer. Okay, या पद्धतीने आपण दोन कन्सेप्ट यूज केलेत पहा. सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण एक्सेलरेशन फाइंड केलं. r चा सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सेलरेशन असते आणि नॉर्मल दोन वेक्टर जर नॉर्मल असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो 0 असतो. हा कन्सेप्ट यूज करून आपण m ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. ओके, याच्यानंतर काही एक्झाम्पल याच्यावरची तुम्ही सॉल्व करा. हे कन्सेप्ट इझिली तुमच्या लक्षात येतील. नाउ फॉर बेटर अंडरस्टँडिंग you should solve some examples at home. So these are two examples for homework. First example, we can find the angle between the tangents to the curve f bar is equal to t square I bar plus 2t j bar minus t cube k bar at the point t is equal to minus 1 and t is equal to 1. Okay, so answer become theta is equal to cos inverse of 9 upon 70. पहिलं जे एक्झाम्पल आपण सोडवलं त्या टाइपचे एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल जरा वेगळं आहे. काय सांगताय, an electron moves such that its velocity always perpendicular to its radius vector. Okay, radius vector means r bar. कोण परपेंडिक्युलर आहे, velocity परपेंडिक्युलर आहे रेडियस वेक्टरला. then show that its path is a circle. याची पाथ जी आहे ती काय असणार आहे, त्या वेक्टरची ती सर्कल असणार आहे आपल्याला शो करायचं. म्हणजेच काय, r bar जे आहे ते
कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड असणार आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो हिंट बिकम, हे सोडवण्यासाठी पहा रेडियस वेक्टर जो आहे तो आर बार घ्यायचा. आपलं व्हेलॉसिटी हे रेडियस वेक्टरला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच काय आर बार डॉट डी आर बार बाय डी टी इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. परपेंडिक्युलर आहे म्हणजे ते काय असेल, 0 असेल. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2, दोन्ही साइडला 2 ने मल्टिप्लाय करायचं, आपल्याला भेटेल 2 आर बार डॉट डी आर बार बाय डी टी इज इक्वल टू 0 इंटू 2 बिकम 0. हे दोन आहेत म्हणजे यांची बेरीज असणार आहे सेम टर्मची दोनदा. आर बार डॉट डी आर बार बाय डी टी प्लस आर बार डॉट डी आर बार डी टी इज इक्वल टू 0. दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ आर बार डॉट आर बार इज इक्वल टू 0. ओके, आर बार डॉट आर बारचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0 असणार आहे. डॉट प्रोडक्ट काय सांगतो, आर बार डॉट आर बार म्हणजेच काय असणार आहे, आर आर कॉस थीटा. आर म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ आर बार. ओके, तर ते असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ आर बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ आर बार मीन्स आर इंटू कॉस थीटा. दोन्ही वेक्टर सेमच आहेत म्हणजे पॅरलल आहेत. ते पॅरलल आहेत म्हणजे अँगल काय असणार आहे, 0 असणार आहे. सो कॉस 0 इट्स डेरिव्हेटिव्ह बिकम 0. बट व्हॅल्यू ऑफ कॉस 0 इज 1. So we get r into r square. Derivative of r square is equal to 0 means r square is constant. r square constant आहे म्हणजे r काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. म्हणजे r हे काय आहे, मॅग्निट्यूड आहे. r is a constant. That means a constant magnitude. ओके, एवढं एक्सप्लेनेशन सफिशियंट आहे याच्यासाठी. हे तुम्ही इझिली घरी सॉल्व्ह करू शकता. ओके, थँक्यू.